आता घेऊयात मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा। पालघरच्या डहाणू येथे दुबार नाव असलेल्या मतदारांना मतदानापासून रोखलं। प्रभाग क्रमांक 12 मधील मतदान केंद्रावर हा प्रकार घडल्याचा आरोप आहे। यादीत दुबार नाव असले तरी त्यात मतदारांची चूक काय असा प्रश्न विचारत मतदारांनी संताप व्यक्त केलाय। पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलमध्ये इन्कम टॅक्सचा छापा पडला। सकाळपासून आयकर विभागाचे अधिकारी कसून चौकशी करतायत। रामी हॉटेल ग्रुपच्या अनेक ठिकाणी ही छापेमारी सुरू आहे। कर चोरी प्रकरणात ही चौकशी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। उद्या लागणाऱ्या निकालाऐवजी सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून हा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला आहे। नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषदांसाठी आज मतदान पार पडतंय। जिल्ह्यातील 416 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडते। नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 56 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर मतदान प्रक्रियेसाठी 2500 शासकीय कर्मचारी सेवेत आहेत। प्रभादेवी रेल्वे पूल पाडण्यासाठी आवश्यक रेल्वे ब्लॉकचे नियोजन करताना मध्य रेल्वेची दमछाक होते। या कालावधीत दादर सीएसएमटी मार्ग बंद केल्यास रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होईल। त्यामुळे 15 तासांचा ब्लॉक कसा घ्यायचा असा प्रश्न आता मध्य रेल्वेला पडलाय। सुरुवातीला मध्य रेल्वेच्या भागात पाडकाम करण्यात येणार असून ब्लॉक करण्याचं नियोजन सुरू आहे। नागपूर जिल्ह्यातील 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायतीसाठी आज मतदान पार पडतंय। नगराध्यक्ष पदाच्या 27 तर नगरसेवक पदाच्या 550 जागांसाठी 853 केंद्रांवर मतदान होत आहे। एकूण 7,29,000 पेक्षाही अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 5 डिसेंबरच्या मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी दरम्यान 12 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येतात। त्यांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतलाय। देशभरातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जाते। या फसवणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय अन्वेषण विभागाला म्हणजेच सीबीआयला डिजिटल अरेस्ट फसवणुकीची देशव्यापी चौकशी सुरू करण्याचे आदेश दिलेत। दिग्गज दिग्दर्शक व्ही शांताराम यांची कथा आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे। अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी चित्रपटात व्ही शांताराम यांची भूमिका साकारणार आहे। व्ही शांताराम या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे। सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत। सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते। यातच सोन्याचा भाव 1,30,790 रुपये इतका असून चांदीचा प्रति किलो भाव 1,78,489 रुपये इतका आहे। उत्तर भारतात आता कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचा जोर वाढलेला आहे। मुंबईसह उपनगरात रविवारपासून थंडीचा जोर वाढलाय। घाटमाथ्यावर रात्री कडाक्याची थंडी पडते आहे। मध्य रेल्वेने 2025-26 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून 243 कोटी रुपयांची कमाई केली आहे। गेल्या महिन्यात कमावलेले 51.86 कोटी रुपयांचं उत्पन्न मागील 3 वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील सर्वाधिक उत्पन्न ठरलंय। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला कोर्टात हजर करणार आहे। अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती।